किती ग बाई तो गुंता, आणि काय झालं हे केसांचं सानू? वृक्ष आणि निर्जीव झालेत अगदी. मान्य आहे आता आईच्या घरी नसते, स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली असशील, पण म्हणून पूर्णतःच दुर्लक्ष केलेस केसांकडे आणि स्वतःकडेही. किती काळेभोर लांबसडक आणि दाट केस आहेत तुझे. आठवतं ना, कबीरने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवर भाळून तुला बघताक्षणी पसंत केली होती. माहेरपणाला आलेल्या सानूच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालू होती. सानू म्हणजे सानिका, प्रेमाने सगळे तिला सानू म्हणत. माहेरी आणि तिचा प्रिय नवरा कबीरही. सानू आणि कबीरच्या लग्नाला 1-1.5 वर्ष झालं असेल. अगदी रितसर कांदेपोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं. कबीर एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता, तर सानूचंही फार्मसी झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं. त्यामुळे आता तुला पुढे नोकरी करायची, अजून शिकायचे, जे काही असेल ते लग्नानंतर कर, असे घरचे म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा मानत सानूनेही ते मान्य केलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर कबीरच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत सानूला कधी झाली नाही. सानू बाळ, तो केसांचा तुझ्या सडा नीट आवर, म्हणजे बांध ग, आणि जा बघ आई काय म्हणते. आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंत्रीत हरवलेली सानू ते केस दोन्ही हातांनी लगबगीने घेते. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाडा बांधते आणि आत जाणार तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजीसुद्धा म्हणते, अगं किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना? जरा तरी सैल ठेव, त्रास होईल की तुला, आणि हानी होईल त्या मुलायम केसांची. नाही काही होत आजी, सवय झाली आता. एवढं बोलून सानू निघून जाते. लग्न झाल्यापासून सानू फारसं माहेरपणाला आलीच नव्हती. सुरुवातीचे नवीन दिवस संपले की कबीर आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे. 1.5-2 तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे कशाला राहायला जायचं? एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं. हे कबीर तिच्या माहेरी जाऊ का या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्याकारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला होता. यावेळी आली तेव्हा माहेरच्यांना धक्का बसला. खरं पण सुखदच. 2 दिवस लेक आली राहायला म्हणून आईची काय करू आणि काय नको असं झालं. वडिलांचंही लेकीच्या किती लाड पुरवू आणि किती नको असं झालेलं. तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड होणार नाही म्हणत गाल फुगवून बसलेली. आईने सानू नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला न्हाऊ घातलं. मायलेकींचं नातं किती दिवसांनी बहरत होतं पुन्हा एकदा नव्याने. केस धुवून सानू बाहेर आली आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागली. हे बघून बहीण म्हणाली, अगं सोड आता त्यांना मोकळं, धुतलेस ना, सुकतील नीट. एकतर तुझा एवढा मोठा केशसंभार, नीट काळजी नाही घेतलीस ना तर हवेत उडून जातील आणि मग केसांमागे लट्टू झालेली जिजू रडत बसतील. सोड ग ते केस, किती कर्कच्चा आवळलेस त्यांना. सानूची बहीण हसत म्हणाली, पण सानूच्या कानात कर्कच्चा आवळून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला. लग्नानंतर सानूने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरेही केस मोकळे ठेवले होते. सानूचे सासू सासरे दीर हे 2ऱ्या मजल्यावर, तर सानू आणि नवरा 3ऱ्या मजल्यावर, असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही. रविवारी नाश्ता जेवण सासूकडे असतो, त्यामुळे सानू तशीच मोकळ्या केसांनी, खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून ती सासूच्या घरी आली. सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचा काम ती करताना तिच्या लहान चुलत धीराने तिच्या लांबसडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली. मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो, हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला. नाश्ता कसाबसा आवरून कबीर सानूला वर घरी घेऊन गेला. त्याचे डोळे, चेहरा लालबुंद झाला होता. रागात त्याने सानूचे केस जोरात ओढले आणि म्हणाला, कोणासाठी मोकळे सोडलेस केस? गरज काय याची? कर्कच्च बांधून ठेवायचे इथून पुढे ते, कळलं? आणि बट बाहेर काढून नखरे करतेस, परत बाहेर नाही दिसली पाहिजे, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. सानूला असह्य वेदना होत होत्या, पण तिचं बोलणं, वेदना काहीच कबीरपर्यंत पोहोचत नव्हतं. त्याने स्वतः तिच्या केसांना आवळून घट्ट आंबाडा बांधला आणि तिला तसंच विवळत सोडून गेला. सानूचे केस खूप दुखत होते. पिरगळलेला हात काळा निळा पडला होता. रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता, इतकी वाईट अवस्था झाली होती तिची. कबीरचं हे रौद्र
रूप तिच्यासमोर पहिल्यांदा उघड झालेलं. लग्न झाल्यापासून तो अधूनमधून रागवायचा, गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा. मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेश दिसायला हवीस, मी सांगेल ती साडी नेसली पाहिजे, मी जसं सांगेन तसंच वागलं पाहिजे, मी बाहेर घेऊन जाईन तेव्हा बाहेर पडायचं, मी सांगेन त्या व्यक्तीसोबत बोलायचं, असं वागायचं, तसं राहायचं, असे बरेच नियम त्याने सानूवर लादले होते. आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असा वागत असेल या गैरसमजाने सानू त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती. तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची, पण फक्त आणि फक्त कबीरसाठी. पण त्याचा हा स्वभाव हेकेखोर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं. प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन सॉरी म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे नित्याचं झालं होतं. त्या एका प्रसंगानंतर सानूने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही. घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी सानूने केस बांधलेलेच असायचे. एक दिवस कबीरचा चांगला मूड बघून सानू म्हणाली, तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले, मग मी कापून टाकू का? इतके सांभाळणंही मला कठीण जातं. जास्त नाही पण थोडे तरी कापते. तिचं हे वाक्य ऐकून कबीरने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकवटून तिच्या कानाखाली मारली. त्या फटक्याने सानू मागच्या बेडवर आदळली. तिच्या जवळ जाऊन ते केस जोरात ओढून म्हणाला, मी बोललो का काप तुला? मग म्हणालीस कशी की कापते? हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे, माझं प्रेम आहे या केसांवर. तुझे केस बघून लग्न केलं तुझ्याशी, विसरलीस आणि हे माझं प्रेम तू नष्ट करतेस. पुन्हा असा विचार करायची हिंमतसुद्धा करू नको. रागात आवेगात सानूच्या अश्रूंचा चुराडा करत तिच्या मिरजीविरुद्ध त्याने शारीरिक भूक भागवली आणि तिला पलीकडे ढकलून दिलं. रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशीत तोंड खुपसून रात्रभर रडत बसली. असे काही चांगले काही वाईट, पण कबीरचंच ऐकत सानूचा संसार चालू होता. एक दिवस कबीरची मानलेली बहीण त्याला म्हणाली, आमच्यासोबतही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी, नेहमी तू तिच्या मागे पुढे असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काय ती एवढे सुंदर केस बांधून असते. तू सांगत जा तिला मोकळी छान दिसतात, जरा मोकळीकही देत जा रे तिला. त्यावर कबीर म्हणाला, फारच मोकळीक दिली की डोक्यावर बसून मेऱ्या वाटतात ग बायका, पेक्षा हे असंच मर्यादेत ठेवायचं असतं त्यांना. या वाक्यावरून सानूला त्याच्या विचारांची घृणा वाटायला लागली. त्याच दिवशी संध्याकाळी कबीरने सानूला तिचा लहान चुलत दिरासोबत तिला हसताना पाहिलं आणि त्या रात्री कबीरने ड्रिंक करून सानूच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली. तिचे केस धरून तिला फरफटलं. ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो एवढंच बडबडत होता, तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझं आहे. कोणाच्या समोर दात काढत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तुला बाहेर जाऊ देत नाही तर तू घरातल्याच माणसांना सोबत नको ते चाळे करतेस. तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव. मी सांगेन तेव्हा नटायचं, मी सांगेन तिथे बोलायचं, स्वतःची अक्कल चालवायची नाही. परत तसं काही आढळलं तर तुझा जीव घेईन. सानूला जबरदस्त धक्का बसला होता. ज्या लहान दिराला तिने भावासारखं मानलं त्याच्यावरून, स्वतःच्या भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला. याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला. शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होतच होती, पण त्यापेक्षा मनाच्या वेदना कितीतरी पट आत सलत होत्या. 2 दिवस असेच अबोल्यात आणि सानूला धक्क्यात गेले. तिसऱ्या दिवशी सानू मी माहेर जाते एवढंच लिहिलेली चिठ्ठी ठेवून माहेरी निघून आली. तिला वाटलं त्यानंतरही कबीर चिडेल, दंगा करेल, माहेरी येऊन तमाशा करेल, पण तसं काहीच घडलं नव्हतं. त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता. माहेरी सानूने काहीही सांगितलं नव्हतं. आता पायावरच्या साधारण जखमांवरून आईने प्रश्न देखील विचारले, पण काही नाही, घर काम करताना पडले असं सांगून वेळ मारून नेली. पुढे काय आणि कुठवर जायचं तिने काही विचार केला नव्हता. मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व ठीक होईल या आशेवर ती काही दिवस माहेरी आली होती. आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं. आई, आजी, वडील, बहीणही माहेरपणाला आलेल्या सानूचे कोड कौतुक करत होते, पण सानू खोटं हसू चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती, हसत होती. जे झालं अनुभवलं ते सांगू की नको सांगू, पुढे याचे परिणाम काय होतील, पुढे काय, तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं. उत्तरादाखल तिला काही सापडत नव्हतं. टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि फक्त रिमोट हातात घेऊन ती बघत बसायची. स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सवय देखील तिची मोडली होती. काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या गावी नव्हतंच लग्न झाल्यापासून.
तू कोण आहेस? विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला. एक शोभेची बाहुली की मातेची कलाकृती नाहीस की जे कोणीतरी तुला सहज नष्ट करावं. हाडामासाची माणूस आहेस माणूस. मर्यादा असतात ग चांगुलपणाला, सहनशीलतेला. आपण कोण हे विसरून जगायलाही मर्यादा असतातच. बस झालं, उठ आता. स्वतःवर चढलेला बुरका फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग स्वतः तू. परावलंबनाची लखतरं दे उधळून आणि जग स्वाभिमानाने, स्वतःच्या मनाला जपून. एकीकडे सानूच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते, तर दुसरीकडे टीव्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती. जाहिरातीतील महिला केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या. प्रेमाने केसांवरून हात फिरवत म्हणत होत्या, इन्हें बाल मत कहना, इन पर मेरा नाम लिखा है, ये मेरा गरूर है, ये बाल नहीं है, ये मैं हूँ, क्योंकि मेरे बाल मेरे जान है. आजवर कितीदा सानूने ती जाहिरात पाहिली होती, पण ते मोकळे केस पाहिल्यावर कबीरचा लालबुंद चेहरा तिच्या समोर यायचा. आज पहिल्यांदा त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द सानूच्या कानापर्यंत पोहोचले आणि समजले होते. फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली. संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत तिने केस कापायला सांगितले. एक एक बट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. लग्न झाल्यापासून अंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळेसोबत तिची ती इच्छा, अपेक्षा, स्वप्न यांना पीळ घालत होती. अंबाडाच्या घट्ट गाठीसोबत तिच्या शिक्षणाची इच्छा, नोकरीचं स्वप्न, इतकंच काय तर मन मोकळं जगणं आणि हसणंसुद्धा करकचून आवळत होती. इतकंच करकचून की ते पुन्हा मोकळे होऊच नयेत. आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती. आरशात स्वतःच न्याहाळून गोड हसत होती. तितक्यातच तिचा फोन वाजला. कबीरचं नाव फोनवर दिसताक्षणी ती घाबरली, गोंधळली. हातपाय थरथर कापायला लागले. क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला. अर्ध्या तासात कबीरने तिला भेटायला बोलवलं होतं. नेहमीसारखा याचा राग गेला असावा आणि पुन्हा तीच लाडीगोडी लावण्यासाठी भेटणार आता, असा विचार करून सानू स्वतःशी हसली. खरं तर आतून जरा घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊन निघाली होती. कबीर अर्धा तास वाट बघत बसला होता. त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता सानू डायरेक्ट भेटण्याच्या ठिकाणीच त्याला दिसली. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालून, नाजूक ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून, नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती स्मितहास्य सोबत घेऊन कबीरच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेने चालत येत होती. मनात आणि ओठांवर एकच वाक्य होतं, ये बाल नहीं है, ये मैं हूँ, क्योंकि मेरे बाल मेरी जान है. तिचा आत्मविश्वासी रूप पाहून कबीरला फार धक्का बसला होता. माझ्यासमोर मानही वर करून न बघणारी मुलगी आज न घाबरता न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय? नुसत्या या भावनेनेच कबीर चरफडला. त्याचा राग अनावर झाला होता. पण आता ताणून फायदा नाही. इथे गोड बोलू, मग घरी आली की आहे आपल्या हातात सगळं, असा विचार करून तो नेहमीप्रमाणे सानूशी फार प्रेमाने हळवं बोलू लागला. खूप छान दिसतेस. केस मोकळे सोडून असं कौतुकही केलं. पण सानू त्याला पुरतं ओळखून होती. यावेळी याच्या गोड बोलण्यात फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं. त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली, मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय माहीत आहे मला. मलाही हे नातं तोडायचं नाही. मलाही संसार हवाय आणि तो सुखी हवाय, ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू, पूरक असू. कोणी एक हक्क गाजवतोय आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातोय असा संसार नको मला. स्पष्टच बोलते. जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा. मला नोकरी करायची इच्छा आहे, स्वावलंबी व्हायचं आहे आणि मी हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं. मी काय घालावं, कसं दिसावं, काय घालू नये किंवा काय करू नये, केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे, कोणाशी बोलावं नाही बोलावं, असे बरेच महत्त्वाचे निर्णय माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि ते मी घेणार. माझ्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा. जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते, नात्याला बांधून ठेवून नातं घुसमटतं, जे आपल्या बाबतीत झालं आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात माहिती आहे, पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत ओव्हर पॉझेसिव्ह आहात, जे मला खूप त्रासदायक होतं. मला तुम्ही हवे आहात, हे नातं हवं आहे आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी. हे सगळं मान्य असेल तर मनापासून मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. विचार करून उत्तर द्या. कबीर सानूचं हे वेगळं रूप बघत होता. राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं. सानू जितकी सुंदर तितकीच तडपदार आणि आत्मविश्वासू आहे हे त्याला प्रथम
प्रेम कळलं. सुरुवातीला चिडलेला पण हळूहळू तिचं बदललेलं रूप त्यांना आवडू लागलं. त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर. आपण आहोत तसंही तीही माणूस आहे, आपण हक्क गाजवणारी वस्तू नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणतात ना, प्रेम भल्या भल्यांना बदलायला भाग पाडतं. तर सानूच्या प्रेमाने कबीरला बदलायला मदत केली आणि कबीरने सानूच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलं.